खबरेमध्ये आता आपल्या सोबत आहेत डॅशिंग विधान परिषदेचे आमदार विक्रांतराव पाटील आपल्या सोबत आहेत. विक्रांतजी, आपलं रिअल खबरेमध्ये हार्दिक स्वागत आहे. थेट सत्ताधाऱ्यांवरती आरोप लावला जातो विरोधी पक्षाकडून की शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्याप झालेली नाही. थेट तोंडाला पानं पुसायचं काम करतंय सरकार. आपण कसं पाहता याकडे? मुळात खरं तर शेतकऱ्यांवरती अनेक दशकं अन्याय करण्याचं काम महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी वर्षानुवर्ष केलेलं आहे. ज्या वेळेला 2014 नंतर खरं तर शेतकऱ्यांना स्वतःचं एक हक्काचं सरकार या राज्यात मिळालेलं आहे आणि त्यामुळे आपण बघतो की 2014ला देवाभाऊंचं सरकार आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं शेतकऱ्यांसाठी जी योजना दिली गेली त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला गेला. यापूर्वी तेव्हाच्या राज्यकर्त्यांना, काँग्रेस आणि तत्कालीन त्यांच्या मित्रपक्षांना असं का नाही वाटलं की राज्याच्या तिजोरीवर सगळ्यात पहिला अधिकार आमच्या बळीराजाचा आहे, आमच्या शेतकरी बांधवांचा आहे. जो आमचा शेतकरी मातीत घाम गाळतो त्याला नेहमी आम्ही निसर्गाच्या लहरीपणावरती सोडून देतो. कधी तो अतिवृष्टीने परेशान आहे, कधी तो अनावृष्टीने परेशान आहे आणि मग अशा वेळेला त्याला निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकून ठेवण्याचं काम तेव्हाच्या सरकारने केलं. पण देवाभाऊंनी या ठिकाणी नुसतं मलमपट्टीचं काम केलं नाही, तर त्या विषयाच्या मुळावरती घाला घालण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांसाठी जी काही आता योजना आणली त्या माध्यमातून 2 लाखांच्या वरती जरी कर्ज असेल तरी सुद्धा त्यांना सुद्धा कर्जमाफीमध्ये इन्व्हॉल्व करण्याचं काम, त्यांना सामावून घेण्याचं काम केलेलं आहे. मधल्या काळात उद्धवजींच्या सरकारमध्ये जी कर्जमाफी झाली ती खरं तर तोंड पुसण्याचं काम, तोंडाला पानं पुसण्याचं काम त्यावेळेला झालं. म्हणजे त्यावेळेला जी काही अट टाकली गेली की 2 लाखांपर्यंतचं कर्ज, म्हणजे ज्याचं कर्ज 2,05,000 होतं, 2,10,000 होतं, असे शेकडो शेतकरी आणि 2 लाखाच्या वरती कर्ज असणारे लाखो शेतकरी यांना त्या योजनेचा लाभच मिळाला नाही. म्हणजे फक्त नावाला दाखवण्यापुरती ती कर्जमाफी करण्याचं काम, नुसतं कर्जमाफीचा आव आणण्याचं काम तत्कालीन सरकारने केलं होतं. मग आता जर का देवाभाऊंचं सरकार, महायुतीचं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी मजबूतीनं उभं आहे आणि जे शेतकरी त्या ठिकाणी इमानदारीनं त्या ठिकाणी कर्ज भरण्याचं काम करतायत, त्याचा हप्ता फेडण्याचं काम करतायत, त्यांना सुद्धा प्रोत्साहनाची एक थाप, शाबासकीची थाप पाठीवरती देऊन 50,000चं त्या ठिकाणी त्यांना सुद्धा प्रोत्साहनपर त्या ठिकाणी मदत ही त्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे बळीराजाला ताकद देणार हे सरकार आहे. त्यामुळे शेतकरी या विषयात खुश आहेत. पण उगाच आता विरोधाला विरोध करायचा म्हणून विरोधक जर काही विषयाकडे बघणार असतील तर ते चुकीचं आहे. अशा विषयामध्ये राजकारण होऊ नये अशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची भावना आहे. बरोबर, आपलं म्हणणं अगदी न्यायिक आहे. परंतु सत्ताधारी पक्षावरती थेट आरोप लावला जातो की देवाभाऊंचं सरकार हे सरकार आडून थेट विरोधी पक्ष संपवण्याची अर्थात संविधान संपवण्याची भाषा सुद्धा करत आहे. याकडे आपण काय बघता? बघा, हा देश, हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावरती चालतं. या ठिकाणी कोणावरती दबाव टाकून कुठले विषय करता येत नसतात. जेव्हा एखाद्या वैचारिक धोरणांना घेऊन अनेक लोक, अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करत असतात. जर का स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांच्याकडे बघून त्यांच्या विचारावरती काम करणारे लाखो कार्यकर्ते या राज्यात होते. आणि मग जर का त्यांचे सुपुत्र जर का त्या विचारांना तिलांजली देणार असतील आणि जर का त्यांना संघटना सांभाळणं जमत नसेल, घरात बसून त्या ठिकाणी जर का राज्य करण्याचे स्वप्न ते बघणार असतील, त्यांचे सुपुत्र त्या ठिकाणी जर का त्याच पद्धतीनं कोणाशी कनेक्ट राहणार नसतील आणि जर का खासदारांना, आमदारांना कनेक्ट जर का नेत्याचा मिळणार नसेल तर जनतेचे प्रश्न ते कसे काय सोडवणार, हा प्रश्न त्या ठिकाणी पडतो. आणि त्यामुळे अशा वेळेला जर का नाराज होऊन, दुःखी होऊन जनतेला मतदारसंघामध्ये न्याय द्यायचा या भावनेतनं जर का काही मंडळी जर का वेगळा विचार करणार असतील तर त्याचा आरोप देवाभाऊंवर करून कसं चालेल? येणाऱ्या प्रत्येकाला सन्मान देण्याचं काम, येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम, त्यांच्या माध्यमातून जनतेचं कल्याण करण्याचं काम देवाभाऊ नेहमी करतात. त्याच पद्धतीने ते पुढे करत राहतील. पण जर का कोणी येत असेल त्याला आम्ही असं तर नाही म्हणू शकत ना की तुमच्या नेतृत्वाची निष्क्रियता आणि त्याच्यावरती उदासीन, दुःखी होऊन, नाराज होऊन तुम्ही आमच्याकडे येऊ नका असं तर कोणी म्हणणार नाही. त्यामुळे आपलं आरशामध्ये कर्तृत्व बघितलं पाहिजे. त्यात जर का चुका त्या सुधारल्या पाहिजेत. दुसऱ्यांना दोष देऊन काय होणार नाही. जरांगे पाटील म्हणतात की देवाभाऊ हे मराठा आरक्षण विरोधी आहेत, परंतु देवाभाऊ हे न्याय देण्याचं काम करताय मराठा समाजाला. याकडे आपण कसं पाहताय? बघा, मराठा समाजाचं कल्याण जेवढं सन्माननीय देवाभाऊंनी आजपर्यंत केलंय तेवढं या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये कुणीही केलं नाही. अगदी मी जबाबदारीने सांगतो, कुणीही केलं नाही. मराठ्यांचे कैवारी असल्याचा आव ज्यांनी ज्यांनी आणला ना त्यांनी सुद्धा मराठ्यांसाठी काहीच केलं नाही, हे ठामपणे मी त्या ठिकाणी सांगतो. देवाभाऊंच्या सरकारने 2014 नंतर जेव्हा सरकार आलं तेव्हापासून आत्ताच्या मिनिटापर्यंत वारंवार मराठ्यांसाठी सातत्याने
चांगले निर्णय केलेले आहेत आणि त्यामुळे जर का मराठ्यांचं कल्याण करण्याचं काम देवाभाऊ करतायत आणि त्यामुळे जर का कुणाची राजकीय पोळी भाजण्याची जी काही त्यांची स्वप्न होती ती जर का धुळीला मिळणार असतील, त्यामुळे जर का असे आरोप करणार असतील तर ते चुकीचं आहे. त्या ठिकाणी सातत्याने देवाभाऊंनी अनेक निर्णय केले, आरक्षण टिकावं यासाठीचे निर्णय केले. मधल्या काँग्रेस आणि उबाटा सरकारच्या कालावधीमध्ये ते आरक्षण घालवण्याचं काम झालं. देवाभाऊंनी पुन्हा त्याच्यामध्ये सक्रिय होऊन आता पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावरती चांगली भूमिका घेतली. जर का हे होतंय आणि मराठ्यांना सुद्धा ते पटतंय, त्यामुळे उगाच ह्यात राजकारण करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर चुकीचं आहे. आम्ही मराठी आहोत, आम्ही जातीवंत 96 कोळी मराठी आहोत. त्यामुळे आम्हाला माहितीये की देवाभाऊ या आमच्यासाठी काय करतायत. त्यामुळे उगाच कोणीतरी जर का चुकीच्या पद्धतीने त्याला बागुलभाऊ उभा करणार असेल तर ते चुकीचं आहे. मराठा विषयातलं राजकारणात थांबलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद. रिअल खबरेमध्ये हे होते विक्रांत दादा पाटील, विधान परिषदेचे आमदार. कॅमेरामन शफिक